नमस्कार मित्रांनो. मकर राशीकरता एप्रिलमध्ये सर्वात महत्त्वाची आणि शुभफलदायी अशी बातमी म्हणजे मकर जी रास आहे ही संपूर्णतः साडेसाती मुक्त झालेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु जो ग्रह आहे हा सुद्धा तुमच्याकरता अतिशय शुभफलदायी असणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 3-4 महिन्यापासून मंगळाने जो का थोडाफार त्रास दिलेला होता त्यापासून सुद्धा आता तुम्ही बाहेर पडत आहात. अर्थात या ग्रहांचा संपूर्ण तुमच्या जीवनावरती कशा प्रकारे प्रभाव परिणाम होणार आहे आणि तुमचं कोणतं क्षेत्र आहे की सर्वात जास्त त्या संदर्भात तुम्हाला विचार करावा लागणार आहे, कोणती काळजी घ्यावी लागणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये आलेला आहे आणि येणाऱ्या जवळजवळ 2.5 वर्षापर्यंत हा तुमच्या तृतीय स्थानामध्येच राहणार आहे. अर्थात ही शुभफलदायी अशा प्रकारची गोष्ट आहे. याचे 2.5 वर्षाकरता कुठल्या प्रकारचे अनुभव तुम्हाला येऊ शकतील या संदर्भातले आपण स्वतंत्र व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आपण त्याचा जरूर लाभ घेऊ शकता. तर साधारणतः तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे बुध हा सुद्धा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. हा वक्री आहे. दिनांक 7 तारखेनंतर मार्गी होणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे रवी हा सुद्धा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 14 तारखेनंतर हा जो रवी आहे हा रवी तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहणार आहात. वेगवेगळ्या प्रकारची कामं तुम्ही हाती घेणार आहात. तसं पाहिलं तर तुमची जी रास आहे ही बऱ्याच प्रमाणात हार्ड वर्किंग करणारी रास आहे, म्हणजे मेहनत करणारी रास आहे, मेहनत करून पुढे जाणारी रास आहे. आणि गेल्या साधारण 7.5 वर्षामध्ये तुमच्या गाठीशी बराचसा अनुभव आलेला आहे. दुनियादारी ज्याला आपण म्हणतो ती तुम्हाला बऱ्याच प्रमाणात समजलेली आहे आणि अर्थातच त्या अन्वये तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्याकडून मोठमोठी कामं नक्कीच होणार आहेत आणि त्याची मुहूर्तमेढ या महिन्यामध्येच रोवली जाणार आहे, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या महिन्यामध्ये असं जरी पाहिलं तरी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार, फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल आहे, ट्रॅव्हलिंग थोडं जास्त होईल, कमिटमेंट प्रॉमिसेस वेगवेगळ्या प्रकारची होणार आहेत की जी येणाऱ्या कालावधीसाठी तुमच्यासाठी शुभफलदायी अशीच असणार आहेत. लक्षात घ्या या दरम्यान म्हणजे एवढं बऱ्याच प्रमाणात तुम्ही ज्यावेळेस कार्यरत असता त्यावेळेस थोडासा स्ट्रेस, थोडासा टेन्शन किंवा शारीरिक थकावट वगैरे ती जाणवते, परंतु त्याचा फारसा परिणाम तुमच्या एकंदरीतच जीवनावरती होणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो लाभेश आहे शनी जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, राशीचा पंचमेश शुक्र आहे हा सुद्धा तृतीयात भ्रमण करतोय आणि अष्टमेश आहे हा सुद्धा तृतीयात भ्रमण करत आहे. याचप्रमाणे राशीचा जो लाभेश आहे मंगळ हा षष्ठातून सप्तमात येणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर तुमच्या राशीकरता आर्थिक संदर्भात तशी फारशी काही काळजी करू नका. आर्थिक जो स्तर आहे हा बऱ्याच प्रकारे स्थिर राहणार आहे आणि असं पण पाहायचं झालं तर तुमच्या राशीची जी आर्थिक गणित आहेत ही सहसा चुकत नाही. म्हणजे पैसे कसे कमवायचे, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे गुंतवणूक करायचे याच्यामध्ये जर तुमचं गणित सहसा चुकत नाही, जी की खूप चांगली आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. तर एकंदरीत सांगायचं त्याला आर्थिक स्तराच्या संदर्भात तशी काही काळजी करू नका. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर साधारणतः या महिन्याच्या 7-8 तारखेनंतरचा जो कालावधी आहे तो तुम्हाला पूरक असणार आहे. त्या दरम्यान तुम्ही महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर खास करून तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ हा षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 3 तारखेनंतर हा जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये 14 तारखेनंतर रवी सुद्धा येणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर गेल्या 3-4 महिन्यांपासून घरातलं वातावरण काही बरोबर नव्हतं, गढूळ होतं, घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध काही ठीकसे चाललेले नव्हते, छोट्या मोठ्या कारणावर वादविवाद होत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे शारीरिक त्रास हे दिसतच होते. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्याच्या साधारण या महिन्याच्या 3-4 महिन्यानंतर 3-4 तारखेनंतर गोष्टी तुमच्यासाठी फेवरेबल होणार आहेत आणि घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा बऱ्याच प्रमाणात सुधारणार आहेत आणि घरामध्ये काही चांगल्या चीजवस्तू सुद्धा आणल्या जाणार आहे. तर एकंदरीतच हा जो महिना आहे हा महिना गृहसौख्याबाबतीत सुद्धा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे ज्याला आपण लव्ह लाईफ म्हणतो, लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे शुक्र हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 13 तारखेनंतर आता तो सध्या वक्री आहे परंतु 13 तारखेनंतर तो मार्गस्थ आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पंचम स्थानामध्ये गुरु भ्रमण करत आहे, जी की खूप चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असा
तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे गेल्या साधारण 10-15 दिवसापासून गोष्टी काही ठीक होत नव्हत्या. काळजी करू नका, ह्या महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागतील आणि कुठलीही गोष्ट तुमची टोकाची होणार नाही. कारण गुरु जो तुमच्या पंचमात भ्रमण करतोय आहे, हा तुम्हाला योग्य ते पाठबळ देईल, योग्य ते मानसिक जे आपलं कठीणाई वगैरे म्हणतो त्या किंवा आत्मविश्वास तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा देईल, जी की खूप महत्त्वाची गोष्ट. आणि लक फॅक्टर तुम्हाला या संदर्भात गुरुचं अतिशय चांगल्या प्रकारे मिळणार आहे. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. फक्त ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी बराचसा चांगला आहे. तुम्ही केलेले जे काय मेहनत असेल त्याला तुमच्या अपेक्षेप्रमाणे फळं मिळू शकतील. त्याच्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. नवीन कुठल्या कामाची सुरुवात करायची असेल, म्हणजे आता तुमची जे रास आहे ते 7:30 मोकळे झालेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी तुमच्या समोर येऊ शकतील. तर तशा प्रकारच्या काही संधी आल्या तर जरूर त्याचा विचार करा आणि त्या संदर्भातले निर्णय तुम्ही या महिन्यात नेमके घेऊ शकाल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः गेल्या 3-4 महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदारांना तुमच्यामध्ये वादविवाद होत होते. छोट्या मोठ्या कारणामुळे खटके उडत होते. कधी ते तुमच्या ते हवी होत होते, कधी तुमच्याकडून काही गोष्टी होत होत्या. परंतु या महिन्यामध्ये गोष्टी बऱ्याचशा व्यवस्थित राहील. फक्त एकच गोष्ट आहे की जे वैवाहिक जोडीदार आहे ते थोडेसे जास्त ॲक्टिव्ह तुम्हाला झाल्यासारखं जाणवेल. अर्थात त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होणार नाही. त्याच्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो दशमेश आहे, कर्मेश जो शुक्र आहे, हा शुक्र तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 13 तारखेनंतर हा जो शुक्र आहे हा शुक्र मार्गस्थ होणार आहे. तर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात बऱ्याच वेळेस तुम्हाला गेल्या काही दिवसामध्ये अनुभव आलेला असेल की तुमचे जे सहकर्मी आहे किंवा वरिष्ठ आहेत हे तुमच्यावर काही बरोबर वागत नाहीत. तुमच्या त्यांच्यामध्ये थोडीशी विसंवाद झालेला आहे आणि तुम्हाला असं वाटतं की आपण जास्त काम करून घेतलेलं जातं आणि तुमचा मूड काही कामामध्ये लागत नाही. अशा प्रकारचे काही अनुभवापर्यंत तुम्ही आलेले असाल. काळजी करू नका. थोडे दिवस वाट बघा. थोडासा पेशन्स ठेवा. अर्थात तुमची जी रास आहे पेशन्स राखण्यात खूप हुशार आहे. थोडासा पेशन्स ठेवा. थोडीशी चिकाटी मार्गा गोष्टी बरोबर मार्गी लागतील आणि रुळावर येतील. त्याच्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन टोकाचे निर्णय घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे गेले 7.5 वर्षामध्ये जी काय तुमची मानसिकता झालेली आहे त्याच्यावर अवलंबून राहून कुठल्याही प्रकारची भावना तिथून गोष्टी करू नका, निर्णय घेऊ नका. अर्थात त्या 7.5 वर्षामध्ये तुम्हाला जे आलेले अनुभव आहेत त्याच्यापासून लेसन्स घ्या, धडे जरूर घ्या. परंतु तशाच प्रकारचा कालावधी पुढे सुद्धा येणार आहे किंवा चालू होणार आहे असं मात्र अजिबात नाही. अर्थात आता ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह होतील आणि या एप्रिल महिन्यामध्येच तुम्हाला कसा अनुभव निश्चित येईल. खास करून तुमचे जे काही सिबलिंग्स असेल, भावंड असेल, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्यावर ते वादविवाद असेल हे थोडंसं टोक गाठते, तर या बाबतीत थोडीशी काळजी घ्या. आधीपासून जर का वादविवाद होत असेल भावंडांमध्ये तर ते या महिन्यामध्ये थोडेसे जास्त वाजतील, काळजी घ्या. याचप्रमाणे ग्रहयोगांबद्दल सांगायचं झालं तर दिनांक 2 तारखेला राहू आणि शुक्राची युती ही तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली थोडी काळजी घ्या. तिथे थोडंसं विसंवाद होतील आणि गोष्टी थोड्याशा टोकाच्या झाल्यासारख्या वाटतील. अर्थात मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजामुळेच अशा प्रकारच्या गोष्टी अनुभव असतील तर त्या संदर्भात थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील. दिनांक 4 तारखेला बुध आणि राहूची युती तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. फसलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिनांक 5 तारखेला मंगळ आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, जो शनी तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे. खास करून तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाणं, त्यांच्यावर काही चांगला जो काळ आहे तो घालवणं. याचप्रमाणे अशी कामं जी कामं होत नाहीत की ज्यामध्ये अडथळे जास्त येतात अशा प्रकारची कामं तुम्ही जरूर हाती घ्या. ते अगदी सहजपणे पूर्णत्वास दिसेल. खास करून तुमच्यातली जी जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हे जे संपूर्ण गुण आहेत हे जोरदारपणे समोर येतील आणि समोर आलेल्या जे संकट आहे त्याचा तुम्ही फडशा पाडू शकाल किंवा तुमच्या कामाचा उरक हा या महिन्यामध्ये दांडगा दिसून येईल किंवा मंगळ शनीचा जो त्रिकोण आहे त्या दरम्यान तुम्हाला त्याचा अनुभव निश्चित येईल. याचप्रमाणे दिनांक 6 तारखेला मंगळ आणि शुक्राचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. हा त्रिकोण योग सुद्धा तुमच्या तृतीय आणि सप्तम स्थानामधून होणार आहे. खास करून कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल. त्या संदर्भातले म्हणजे तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन तुम्हाला मिळेल. काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी, काही चांगल्या संधीसुद्धा कार्यक्षेत्राच्या संदर्भात किंवा करिअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला निश्चित मिळू शकते. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला शनी आणि शुक्राची युती तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. हा जो योग आहे हा योग अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या राशीकरता म्हणजे मकर राशीकरता राजयोगकारक ग्रह आहे शनी आणि शुक्राची युती तृतीय स्थानामध्ये होणार आहे. फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं तुमची होतील. काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळतील, जरूर त्यावर काम करा. भविष्यात जाऊन तुमच्यासाठी त्या ज्या ऑपॉर्च्युनिटी संधी आहेत ते संधीचं सोनं तुम्ही करू शकाल. तर शनी शुक्राची जी युती तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे
ही तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी अशीच असणार आहे. या महिन्यातला सगळ्यात अशुभ फलदायी योग म्हणजे शनी राहूची युती ही तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे 24 तारखेला. लक्षात घ्या, हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे, योग आहे, हा अतिशय अशुभ फलदायी मानला जाईल. खास करून याचा जो प्रभाव आहे, हा प्रभाव थोडा जास्त कालावधीसाठी राहील. साधारणतः 19 तारखेपासून ते 27-28 तारखेपर्यंत म्हणजे जवळजवळ 10 दिवसाच्या कालावधीमध्ये याचा प्रभाव जाणून येईल. प्रभाव असा राहील की फसलं जाणं, मिसगाईड होणं आणि प्रलोभनाच्या मागे लागून गोष्टी चुकीच्या करणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला आयुष्यातील, अर्थात घेतलेले निर्णय नीट विचारपूर्वक घ्या. आणि बॅक ऑफ द माइंड राहू द्या की गोष्टी थोड्याशा आपल्या या कालावधीमध्ये चुकीच्या होऊ शकतील. तर कितीही गोष्टी तुम्हाला तुमच्या समोर चांगल्या आल्या किंवा चांगल्या वाटल्या तरी लगेचच्या लगेच निर्णय मात्र घेऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या. छोटी वाटणारी लक्षणं जरी तुम्हाला वाटली तरी त्याच्या बाबतीमध्ये वैद्यकीय सल्ला घेणं अत्यंत आवश्यक राहील. कारण तुम्हाला आज जी छोटी वाटणारी जी लक्षणं आहेत ते पुढे जाऊन मोठं रूप धारण घेऊ शकतील आणि त्याचा मोठा परिणाम तुमच्या आरोग्यावरती जाणवू शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, वादविवाद यापासून लांब राहणं अत्यंत आवश्यक राहिलेली गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट किंवा योग आहे, हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 12 तारखेला आहे, हनुमान जयंतीचा तो दिवस आहे. आणि जी अमावस्या आहे ती 27 तारखेला आहे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये. तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा वादविवाद यापासून लांब राहणं गरजेचं राहील. कारण रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं, त्यामुळे आपण थोडंसं जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मकर राशीचं एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.